नमस्कार. मी आहे पुण्याच्या खेड शिवापूरच्या हायवेला. समोर ते मंदिर झालं एक नवीन त्रिवेणी मंदिर म्हणून बघा, फेमस मंदिर आहे. पण मी मंदिर नाही दाखवणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला एक वेगळं काहीतरी दाखवण्याचा विषय आहे. इथं भाजी मंडई बसते रोडला, शेतकऱ्यांचा ताजा माल असतो आणि आम्ही नेहमी इथून येता खरेदी करतो. आमची मिसेस तिकडे खरेदी करते. तर विषय असा आहे की इथे एक ताई आहे बघा, मृदुला नावाची. मी तिला नाव विचारलं आत्ता आणि तिने MBA केलेलं आहे. म्हणजे MBA करते आहे ती MBA आणि भाजी विकते. गेली 2-3 वर्ष झालं विकते. नेहमी आम्ही आल्यानंतर तिच्याकडनं भाजी घेतो. आणि सहज मिसेसनं माझ्या तिला हे विचारलं, तिचं शिक्षण विचारल्यानंतर तिने MBA शिक्षण सांगितलं. ताई, तुझं नाव काय गं? माझं नाव मृदुला. बरं, मृदुला पूर्ण नाव काय? माझं नाव मृदुला कांचन शिळीमकर. कुठली आहेस तू? मी प्रॉपर कशी कुरगवडीची आहे. बरं. इथे साईडला केळवडे गावामध्ये राहते. हां, म्हणजे इथलीच आहे लोकल तू. लोकल. आणि किती वर्ष झालं भाजी विकतेस तू? मी आता जसं मी BBA करत होते बरं तसं फर्स्ट इयर पासून हा शॉप सांभाळते. बरं. आता MBA सेकंड इयरला जाईल. MBA सेकंड इयर कुठल्या विषयातून? फायनान्समधून. आणि कुठं कॉलेजला आहेस तू? पुण्यामध्ये. बरं, म्हणजे तुला बिझनेसमध्ये वगैरे आवड आहे पहिल्यापासून. याच्यापूर्वी तू हा बिझनेस कोण करायचा? हा बिझनेस माझा भाऊ छोटा रन करत होता. ओके. त्याच्या जोडीला मग मी त्याला मदत करायला सुरुवात केली. मग आता हा सगळा बिझनेस तू सांभाळते. हा. आणि खरेदी वगैरे कोण बघतं? भाऊ बघतो छोटा. कोणाकडनं खरेदी करता तुम्ही? हा लोकल मार्केटचा सगळा शेतकऱ्यांचा बाजार असतो. म्हणजे शेतकऱ्यांमधनं शेतकरी जो पिकवतो भाजीपाला, बरं. त्यांच्याकडून तो गोळा करायचा बरं. आणि मग तो गोळा करून इकडे आणून आपण विकायचं. आता आम्ही बघतोय हे सगळे देशी गवार, सगळं देशी दिसतंय बघा. पावटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना देशी आहेत. म्हणजे हा शेतकऱ्याचा माल आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. शेंगा वगैरे पण खूप चांगल्या दिसत आहेत. किती वर्ष झालं करतेस म्हटली तू हे? आता हे जवळजवळ 3-5 वर्ष होतात. बरं, आता हे सगळं जाऊ देत. आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आता तू मराठी पोरगी आहेस. मराठी लोकांना रस्त्यावर बसायला, या सगळ्या गोष्टी करायला कमीपणा वाटतो, बरोबर? तू आता मला हे बिझनेस मॅनेजमेंट सांग. तू किती पैशाचा रोजचा माल खरेदी करते आणि किती पैशाला विकते आणि किती रुपये तुला रोजचे मिळतात? म्हणजे हे कशासाठी? तर माझ्या फेसबुकला 7-8 हजार फॉलोअर्स आहेत आणि बरेच जण नोकरी करतात, बिझनेस पण काही जण करतात, पण फार कमी जण बिझनेस करतात. त्यांच्यासाठी एक थोडंसं आपल्याला डिटेलिंगमध्ये विचारतोय तुला. तसं म्हणायला गेलं तर मराठी माणूस हा आहे ना, फक्त एक लाज वाटते ह्या कारणामुळेच माग आहे. बरोबर. आपला तर मारवाडी लोक समाज बघायला गेलं हा. त्यांनी